नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जनार्दन वाघेरे. इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अभ्यास करणार आहे सुवर्णरेखा या जातीचं. कन्हेरीचं ज्याप्रमाणे पानं असतात त्याप्रमाणे याची पानं असतात. कारण आपण प्रत्यक्ष आता याची फळं पण बघूया. ह्या वर्षी 2.5 वर्ष झालेले आहेत आणि प्रत्यक्ष बघा की किती फळं लागले. सगळ्यांना बॅगिंग केलेलं आहे आपण. बघा मित्रांनो, आता आपल्याला बॅगिंग केलेलं आहे पण याची फळाची क्वालिटी कशी झालेली हे आपण प्रत्यक्ष बघूया. तर प्रत्यक्ष आता तुम्हाला मी आंबा खोलून दाखवतोय. सुवर्णरेखा क्वालिटी बघा, मस्त क्वालिटी. कमी खर्चामध्ये अधिकाधिक फायदा देणारी शेती करणे हे शेतकऱ्यांसमोरचं मोठं आव्हान आहे. काही शेतकरी आहेत त्यांनी हे आव्हान लिलया पेललं आहे आणि कमी खर्चामध्ये किफायतशीर शेती करून अधिक उत्पन्न मिळवत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नाशिक जिल्ह्यातील जनार्दन वाघेरे हे शेतकरी. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या चिंचवड या छोट्याशा आदिवासी पाड्यावर कृषी अभ्यासक जनार्दन वाघेरे यांनी इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानाने आंबा आणि इतर महत्त्वाच्या फळबागांची शेती सुरू केली आहे. ह्या अनेक जाती आहेत, याचं कलेक्शन आपण केलं आणि विशेष म्हणजे कमी जागेत, म्हणजे 3 बाय 12 फूट, 3 बाय 10 फूट, 3 बाय 7 फूट अशा हाय डेन्सिटी प्लांट आपण केला. याचा उद्देश हा होता की कमी जागेत, म्हणजे आज जर तुम्ही शेतकऱ्यांचं कुटुंब बघितलं तर विभक्त कुटुंब पद्धती आलेल्या आहेत. पूर्वी आपल्या शेतकऱ्याकडे 25 एकर 30 एकर जमिनी राहायच्या, पण आज जर विचार केला तर 5 एकर 2 एकर 1 एकर 20 गुंठ्यापर्यंत जमीन आलेली आहेत. तर अशा क्षेत्रात आपल्याला आंब्याची शेती करायची असेल तर 3 बाय 10, 3 बाय 14, 3 बाय 7 अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण इथं लागवडी करून दाखवलेल्या आहेत. याचा अर्थ काय आहे की कमी जागेत कमी खर्चात चांगलं उत्पन्न घेण्याचं जे नवीन तंत्रज्ञान आपण विकसित केलं ते इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजी, आणि हे आपण प्रॅक्टिकल आधी आपण स्वतः केलं. याच्यामध्ये काय होतं की कमी हाईट राहते. कमी हाईट राहिल्यामुळे आपण हाताने आंबे तोडू शकतो आणि एक्सपोर्ट जेव्हा आपण करतो आंब्याचं तेव्हा देठासकट आंबे लागतात, जेणेकरून त्याची सेल्फ लाईफ आहे ती वाढते. मी असं शेतकऱ्यांना म्हणेन की तुम्ही आंबाच जर शेती करत असेल तर क्वालिटीची का नको. जेव्हा तुम्ही क्वालिटी करताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की 3ऱ्या वर्षी एका एकरात 3 बाय 12 फुटावर जर तुम्ही लागवड करत असाल आंब्याची तर 3 बाय 12 फुटावर 1225 झाडं बसतात आणि 3ऱ्या वर्षी 3.5 ते 4 टन उत्पादन येतं. विशेष म्हणजे हे उत्पादन तुम्ही ताण व्यवस्थित सगळं मेंटेन जर केलं तर अर्ली येतं, म्हणजे 28 एप्रिलपर्यंत तुम्हाला माल येतो आणि त्यावेळेस बाजारात भाव असतो 150 ते 100 रुपये केजी. 100 रुपयांनी जर तुम्ही धरला तर किमान 4.5 लाख रुपये येतात. मी म्हणेन की 50 रुपये, सर्वसामान्य माणूस हा 50 रुपये किलोनी जरी घेतला तरी 2 ते 2.5 लाख रुपये तुमच्या खिशात पडतात आणि तेव्हा तुमचा नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा होतो ह्या तंत्रज्ञानाने. याचबरोबर तुम्ही भविष्यात नर्सरी व्यवसाय सुद्धा डेव्हलप करू शकता. वाघेरे यांनी अनेक शेतकऱ्यांसोबत इतर देशातील विविध जातींच्या आंबा लागवडीबद्दल चर्चा केली, परंतु त्यांना कोणीही प्रतिसाद न दिल्याने शेवटी त्यांनीच जर्मन आणि इस्रायल तंत्रज्ञानाचा अभ्यास करत 2013 साली केशर जातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली. सुरुवातीला या प्रयोगाला अनेकांनी विरोध करत कमी खर्चात कमी जागेत जास्त उत्पन्न कसे येईल याचा विचार केला. पण जेव्हा 3च वर्षात उंचीला अवघे 10 फूट वाढणाऱ्या आंबा फळांचे एकरी 3 ते 4 टन उत्पादन यायला सुरुवात झाली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सर, आतापर्यंत आपण जवळपास 8 लाख लोकांना इथं प्रशिक्षण दिलेलं फ्रीमध्ये. आपण काय करतो, ज्यांना ट्रेनिंग 1 दिवसाचं पाहिजे त्याच्यासाठी जेवणाची वगैरे व्यवस्था असली तर त्यावेळेस तो पे करतात आणि इतर दिवशी तो रविवार सोडता इतर 7 दिवस आपण फ्रीमध्ये ट्रेनिंग देतो शेतकऱ्यांना. तर आतापर्यंत 8 लाख लोकांनी आपल्याकडे व्हिजिट दिलेली. त्याच्यामध्ये आपल्या राज्यातले परराज्यातले येतात, परदेशातले अमेरिकेपासून सर इथं लोक आलेले आहेत, इंग्लंडपासून, गुजरातचा जास्तीत जास्त लोक इकडे येतात, महाराष्ट्रात कोकणातून विदर्भातून लोक येत आहेत की जिथं आत्महत्या मुक्त महाराष्ट्र ही आपण संकल्पना चालवली होती. आज विदर्भात, मराठवाड्यात, इतर ठिकाणी, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी लागवड झाल्या. गुजरातमध्ये भरपूर क्षेत्र म्हणजे 210 एकरवर पण आपण लागवड केलेली. जनार्दन वाघेरे यांच्या शेतातला केशर जातीचा आंबा जपानसारख्या आंतरराष्ट्रीय देशात एक्सपोर्ट केला जात असून दरवर्षी एकरी 4 ते 5 लाख रुपये मिळतात. त्यासाठी लागणारा खर्च वगळता 3 ते 4 लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहिल्याने आर्थिक उत्पन्न उत्तम मिळत असल्याचे वाघेरे सांगतात. तुम्हाला हा बघा, क्वालिटी बघा, तिची साईज बघा. आता याच्यामध्ये हा थोडासा डाग आहे, तर हे असे आंबे काढायचे आणि चांगला माल जो आहे तो फक्त त्याच्यावर फोकस करा. चांगली क्वालिटीची फळं द्या
त्यांना आवडली तर ती तुम्हाला 10 नाही 100 गिऱ्हाईक तुम्हाला देतील.